हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी लेअर. फ्रेंड्स, आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत ब्रायडल मेकअप. रिअल ब्रायडल मेकअप हा कशा प्रकारे करावा हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप सांगितलेलं आहे. फर्स्ट, या ठिकाणी आपण चेहऱ्यावरती सीटीएम करून घेतलेला आहे. सीटीएम म्हणजेच काय, मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. सी म्हणजेच क्लिन्झर, टी म्हणजे टोनर आणि एम म्हणजे मॉइश्चरायझर. तर सीटीएम झाल्यावरती आपण चेहऱ्यावरती करणार आहोत ते म्हणजेच कलर करेक्शन. कलर करेक्शन हे आपण आपल्या चेहऱ्यावरती ज्या ठिकाणी दागधब्बे असतील त्या ठिकाणी कलर करेक्शन करत असतो. चेहऱ्यावरती दागधब्बे असतील किंवा वांग असतील किंवा आय सर्कल असतील, आय सर्कल वरती आपण या ठिकाणी कलर करेक्शन करून घेत असतो, जेणेकरून ते आपल्या चेहऱ्यावरती दिसू नये ते व्यवस्थित कलर करेक्शन आपण हाईड करून घेत असतो. कलर करेक्शन हे व्यवस्थित ब्लेंडिंग करून झाल्यावरती आपण हे या ठिकाणी कन्सिलर घेणार आहोत. कन्सिलर हा आपल्या स्किन टोननुसार वन शेड फेअर घ्यायचा आहे, जेणेकरून आपला मेकअप एकदम उठाव दिसेल. जास्त फेअरही शेड घ्यायचं नाही, कारण जास्त फेअर शेड घेतल्याने आपला मेकअप हा थोड्या वेळाने काळा पडतो. म्हणून आपली जी स्किन टोननुसार आहे त्या स्किन टोनपेक्षा वन शेड फेअर या ठिकाणी कन्सिलर शेड घेणार आहोत. कन्सिलर शेड हा आपल्या चेहऱ्यावरती व्यवस्थित अप्लाय करून झाल्यावरती तो पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंडिंग करून घ्यायचा आहे. ब्लेंडिंग करताना ब्रशने फक्त या ठिकाणी जागेवरती टॅप करायचा आहे. ब्रश हा चेहऱ्यावरती घासायचा नाही. त्यानंतर आपण या ठिकाणी ब्युटी ब्लेंडरने पूर्ण चेहऱ्यावरती ब्लेंडिंग करून घेत आहोत. ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड केल्यावरती आपला चेहरा एकदम शार्प दिसतो. त्यानंतर आपण या ठिकाणी फाउंडेशन शेड घेतलेला आहे हायलाइट एरियावरती. हा शेड आपण ब्युटी ब्लेंडरने या ठिकाणी ब्लेंडिंग करून घेत आहोत. त्याचबरोबर मी ब्लशरही अप्लाय करून घेतलेला आहे, ते व्यवस्थित ब्लेंडिंगही करून घेतलेलं आहे. यानंतर आपण अप्लाय करणार आहोत ते म्हणजे लिपस्टिक, त्यानंतर करणार आहोत आय मेकअप आणि फायनल लुक तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. अशा प्रकारे आपला या ठिकाणी मेकअप रेडी झालेला आहे. तर हा मेकअप लुक तुम्हाला कसा वाटला सांगा. आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स.